सर काल दिनांक 29 मार्च रोजी वाल्हेकरवाडी या परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी दोन इस्माचा त्या ठिकाणी वाद झाला आणि त्या अनधिकृत बांधकामावरून त्या इस्माला फेकून देण्यात आलं. त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सर काय सांगाल सर? ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आपण माझ्या निदर्शनास आम्ही दिली आहे. अनधिकृत बांधकाम रोखण्याबाबत आमच्या स्पष्ट सूचना आहेत. पीक निरीक्षक असतील किंवा खालचे जे अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, सगळ्यांना सूचना आहे. अनधिकृत बांधकाम कुठेही होऊ द्यायचं नाही अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. जर अशी कुठे घटना ही आपण सांगता की घडली असेल तर त्याचा निश्चितपणे चौकशी करून त्याची पुढे काय त्याच्यामध्ये पोलीस केस झाली की नाही वगैरे त्या सर्व बाबींच्या तपासणी केली. सर या संदर्भामध्ये अशा अधिकाऱ्यांच्या संदर्भात काय सांगा सर? ऑफिसमध्ये एखाद्याला फक्त नोटीस द्यायचं काम दिलं असेल तर त्याचं काम फक्त नोटीस द्यायचंच आहे. बीट निरीक्षक आहेत सर ते. पण नोटीस देऊन मगच ती नोटीसची मुदत संपल्यानंतर मग अनधिकृत बांधकाम तोडायची कारवाई करतात. तर फक्त नोटीस देणं हे काय बीट निरीक्षकाचं काम नाही. नोटीस देऊन बांधकाम पाडणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. अनेक घटना अशा घडलेल्या सर. त्यात वाल्हेकरवाडीमध्ये तिसरी घटना आहे सर अशी. आधी अनधिकृत बांधकामाला हे अभय देण्याचं काम हे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचे अधिकारी करतात. यांच्या संदर्भात आपण काही ठोक उचलणार आहेत का? मी आपण बघितलं असेल, मी चार्ज घेतल्या सगळ्यांना सांगितलं होतं की याच्यापूर्वी जे अनधिकृत बांधकाम झालं असेल किंवा अतिक्रमण झालं असेल ते तर पाडणारच आम्ही. परंतु याच्या पुढे आता जर कुठे नवीन अनधिकृत बांधकाम सुरू झालं एखाद्या बीट निरीक्षकाच्या वॉर्ड ऑफिसरच्या एरियामध्ये किंवा अतिक्रमण कुठे नव्याने सुरू झालं तर त्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवरती देखील आम्ही निश्चित करू. आता सध्या भोसरी चक्रपाणी या भागामध्ये सुद्धा अतिक्रमण म्हणजे अनधिकृत बांधकामाला खूप गती मिळालेली त्या ठिकाणी. खूप बांधकाम होत आहेत त्या ठिकाणी अतिक्रमणासाठी. त्याचं काय? आता तेच आता जे अतिक्रमण आणि अनधिकृत काढणारे जे विभाग आहे त्यांना मी त्यांचा पूर्ण 6 महिन्याचा, 3 महिन्याचा, 1 महिन्याचा, आठवड्याचा प्लॅन द्यायला सांगितलेला आहे की कुठलं अतिक्रमण ते कधी काढणार आहे, प्रायोरिटी काय असणार आहे, सगळ्यात पहिली प्रायोरिटी कोणती, फुटपाथ कसे मोकळे करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी आणि प्रायोरिटीप्रमाणे अतिक्रमण कसं काढणार याचं मला पूर्ण प्लॅन मी द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यावरती लवकरच कारवाई सुरू.